नमस्कार मित्रांनो. आपण बघत असाल की मढ ते मार्वे रोड या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, पण लोकांना त्रास होतो आहे. तर ह्यासंबंधी मी एक पत्र लिहिलेलं आहे, ते मी आपणास वाचून दाखवतो. ऑल इंडिया फिशरमॅन काँग्रेस कमिटी, मी स्वतः संतोष कोहली, जनरल सेक्रेटरी. प्रति माननीय श्री शैलेंद्र नगरकर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे, मालाड पश्चिम. तसेच प्रत पुढील कारवाईकरता माननीय श्री देवेन भारती साहेब, आयुक्त मुंबई पोलीस, कॉफर मार्केट. माननीय श्री संदीप जाधव साहेब, उपायुक्त परिमंडल 11. माननीय श्रीमती नीता पाडवी मॅडम, सहाय्यक आयुक्त मालवणी विभाग. माननीय श्री पीयूष गोयल साहेब, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री, भारत सरकार. माननीय श्री असलम शेख साहेब, आमदार, माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार. माननीय श्रीमती रितू तावडे मॅडम, महापौर, मुंबई महानगरपालिका. माननीय श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, आयुक्त, मुंबई महानगरपालिका, मुख्य कार्यालय. माननीय श्री कुंदन वल्वी साहेब, सहाय्यक आयुक्त, पी उत्तर विभाग, मुंबई महानगरपालिका, मालाड पश्चिम. माननीय श्री हैदर अली शेख साहेब, अध्यक्ष प्रभाग समिती, पी उत्तर विभाग. माननीय श्रीमती संगीता कोली मॅडम, नगरसेविका, वॉर्ड क्रमांक 49, मुंबई महानगरपालिका. विषय: मढ ते मार्वे मार्गावर सीसी रोड बनविताना कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष, भ्रष्टाचारामुळे होत असलेले अपघात व नागरिकांना होणारा ट्रॅफिक जामचा त्रास, प्रवासादरम्यान रुग्णांना होणारा त्रास, ह्याकरिता संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत. माननीय महोदय, उपरोक्त विषयांवर आपणास विनंतीपूर्वक निवेदन तथा तक्रार करीत आहोत की आमच्या सततच्या मागणीनुसार उपरोक्त प्रति उल्लेखलेल्या सर्व जनप्रतिनिधी, मुंबई महानगरपालिका अधिकारी तथा पोलीस विभागाच्या प्रयत्नांनी मढ ते मार्वे मार्गावरील रस्ता अखेर सीसी कॉन्क्रीट पद्धतीने बनविण्याचे काम सुरू झाले. डांबरी रस्ता असताना त्यामधील खड्डे व नादुरुस्त रस्त्यामुळे जो त्रास पूर्वी आम्हाला होत होता, त्यापासून आम्ही मुक्त होऊ अशी आशेची किरण आम्हाला दिसू लागली आहे. त्याबद्दल वरील सर्वांचे पुन्हा एकदा आभार व धन्यवाद. माननीय महोदय, गेल्या 2 वर्षांपासून सदर काम चालू आहे. आम्ही सदर कामाचे स्वागत करीत आहोत. काम चालू असताना काही त्रास नागरिकांना सहन करावा लागेल याबद्दल दुमत नाही आणि आम्ही गेली 2 वर्षे तो त्रास सहन करीत आलो आहोत. परंतु महोदय, रस्त्याच्या कामामुळे त्रास होत असेल तर तो आम्ही नागरिक म्हणून सहन करण्यास तयार आहोत. परंतु जर कंत्राटदार, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, ट्रॅफिक पोलीस यांच्या दुर्लक्षामुळे जर का त्रास सामान्य जनतेला होत असेल तर त्यास जबाबदार कोण? अशा दुर्लक्षामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत. बेस्टच्या बसेस खड्ड्यात पडत आहेत. नागरिकांचा ट्रॅफिक जाममुळे तासून तास वाया जात आहे. लहान मुलांना दमा व डोळ्यांचे आजार झाले आहेत. शाळेतील बसेसमध्ये लहान मुले बेशुद्ध पडल्याच्या घटना झाल्या आहेत. रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचविल्याने मरण पावले आहेत. आग लागल्यास फायर ब्रिगेडच्या गाड्या वेळेवर पोहोचल्या नाहीत. एअरफोर्समधील फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी आग विझवल्या आहेत. महोदय, नागरिकांनी किती सहन करावे याची काही सीमा आहे की नाही? महोदय, कंत्राटदार आपले पैसे वाचविण्याकरता दुर्लक्ष करीत आहेत. नागरिकांच्या सुविधांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे. रस्त्यांचे काम चालू असताना नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ज्या गोष्टींची व नियमांची काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टींची व नियमांची पायमल्ली होत आहे. कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या चुका. 1. रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुद्धा चालू आहे. तर प्रथम अस्तित्वात असलेला रस्ता न तोडता प्रथम रस्त्याच्या बाजूने रुंदीकरणाचे काम ज्या ठिकाणी करण्यास उपलब्ध आहे तेथे प्रथम रस्ता बनविणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनांना येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होईल व ट्रॅफिक जाम होण्याची घटना होणार नाही. 2. रस्ता बांधकाम करण्याकरिता एकूण रुंदीच्या अर्धा रस्ता खोदला जातो. सदर खोदलेले रस्त्याचे मटेरियल वेळेवर उचलले जात नाही. 3. जेवढ्या लांबीचा रस्ता खोदला आहे त्या खोदलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 सिक्युरिटी गार्ड ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे.
ते सिक्युरिटी गार्ड प्रशिक्षित व वॉकीटॉकी सारख्या उपकरणांनी सज्ज असले पाहिजे. परंतु कंत्राटदार अशा लोकांना कामावर ठेवत आहे ज्या लोकांना ट्रॅफिक कशी नियंत्रित करता येईल याचा अनुभव नाही. कमी पगारावर काम करणारे, शरीराने कमकुवत व वृद्ध व दारू पिणाऱ्या लोकांना फक्त दिखावा करण्यासाठी तिथे कामावर ठेवण्यात आले आहे. 4. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे तिथून कमीत कमी 50-50 मीटरपर्यंत डिवायडर लावण्याची व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकरिता रस्ता मोकळा राहील. प्रवासी गाड्या ओव्हरटेक करून रस्ता जाम करणार नाही व नागरिकांचा प्रत्येक वेळी 4 ते 5 तास वाया जाणार नाही. 5. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत त्या ठिकाणी लोखंडी सलिये उभ्या करून ठेवल्या जातात. एखाद्या बाईक चालविणारा जर का त्या उभ्या लोखंडी सलईवर पडल्यास जागीच त्या नागरिकाचा मृत्यू होऊ शकतो. 6. ज्या ठिकाणचे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणचे बांधकाम मटेरियल व सांडलेली रेती, धूळ, कचरा उचलून साफ केली पाहिजे. तशी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना व लहान मुलांना श्वसनाद्वारे धूळ फुफ्फुसांमध्ये जाऊन दमासारखे आजार होत आहेत. तसेच धुळीमुळे नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. आवश्यक ठिकाणी धूळ उडू नये म्हणून पाण्याच्या टँकरने पाण्याचा शिडकाव केला पाहिजे. रस्त्यावर अस्तव्यस्त पडलेली रेती व धुळीमुळे दुचाकी स्वारांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे असताना ज्या सामान्य गोष्टी केल्याने नागरिकांना होत असलेला त्रास होणार नाही. माननीय महोदय, अशा गोष्टींवर दुर्लक्ष करणाऱ्या त्या भ्रष्ट कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्या दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. नागरिकांचा सहनशक्ती बांध तुटत आहे. आपण वरील सर्व जबाबदारी व्यक्ती आहेत. आपण आपल्या व्यस्त कामामधून थोडा वेळ काढून सदर नागरिकांना होणाऱ्या त्रासासंबंधी विचार केला व आपापल्या अधिकारात असलेली योग्य कारवाईची पावले उचलली तर नक्कीच ते कंत्राटदार व संबंधित अधिकारी जागे होतील व आवश्यक उपाययोजना व नागरिकांना कसा त्रास होणार नाही यावर लक्ष देऊन काम करतील. पुढे त्यांनी योग्य ती उपाययोजना करून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली नाही तर त्यांच्यावर दंडात्मक निलंबनाची व तसेच प्रवासादरम्यान ह्यापुढे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी ही नम्र विनंती. आपला विश्वास